नमस्कार. प्रभाग 19 मध्ये भोकरे बंधूच्या वतीने नारळ फोडून प्रचाराला सुरुवात. या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले रामा किशनराव भोकरे आणि अनुप मुरलीधरराव भोकरे यांच्या प्रचारार्थ अधिकृत शुभारंभ झाला. यावेळी जुना कवठा येथील बुद्ध विहारात व मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचाराचे नारळ फोडण्यात आले. प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना उमेदवार रामा किशन भोकरे आणि अनुप भोकरे यांनी स्थानिक प्रशावर बोट ठेवत गेल्या अनेक वर्षापासून प्रभागातील अनेक विकास कामे रखडलेली असून जर आम्ही निवडून आल्यास रखडलेल्या कामांना नवीन चालना देऊ आणि प्रभागाचा कायापालट करू असे आश्वासन उमेदवारांनी दिले. तसेच रस्ते, पाणी आणि स्वच्छता या मूलभूत सुविधांना आमचे प्रथम प्राधान्य असेल असेही त्यांनी नमूद केले. आम्ही यापूर्वीही प्रभागातील लोकांच्या हक्कासाठी महानगरपालिकेमध्ये आवाज उठवला आहे. तसेच प्रभागातील लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम आम्ही केले आहे. शुभारंभानंतर उमेदवारांनी प्रभागातील विविध गल्ल्यांमध्ये जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या व नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी विजयासाठी आशीर्वाद मागितले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुशासनासाठी येत्या 15 जानेवारी रोजी सफरचंद या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे जाहीर आवाहन उमेदवारांनी प्रभागातील जनतेला केले आहे. या प्रसंगी त्यांचे समर्थक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19 अ मधून अपक्ष उमेदवारी भरलेली आहे. तरी सर्व जनतेला सर्वप्रथम माझी विनंती आहे की माझी निशाणी जी आहे ती सफरचंद आहे. त्याचं एक बटन दाबून मला प्रचंड मतांनी आपण निवडून द्यावं ही सर्वप्रथम सर्व जनतेला मी विनंती करतो. त्यानंतर प्रभागातील जे काही मूलभूत सुविधा असतील, प्रभागातील सर्व नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतील ते पूर्णतः मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रभागामध्ये यापूर्वी सुद्धा बरेच नगरसेवक झालेले आहेत, पण आतापर्यंत आपल्या प्रभागाचा विकास कुठेच दिसत नाही. मी याबद्दल योग्य नाही, पण एवढं बोलू इच्छितो मी त्यांच्याने जे करणं झालं नाही, नागरिकांपर्यंत पोहोचणं झालं नाही ज्या अडचणीसाठी, ते मी नक्की पोहोचेन. आपण नागरिकांना काय आवाहन करू? मी नागरिकांना एवढंच आवाहन करेन की आपण मतदार आहात आणि योग्य उमेदवार आपण निवडावा ही मी विनंती करेन. प्रभाग क्रमांक 19 मधून निवडणूक लढवत आहे अपक्ष या पक्षावर. तर जनतेला मी असं सांगू इच्छितो येथील प्रभागातील 19 मधील की जे काही तुमच्या ज्या समस्या असतील त्या मी आणि आमचे बंधू राम भोकरे दोघे भोकरे बंधू मिळून त्या समस्या पूर्णपणे सोडू. जनतेला एकच आवाहन करू इच्छितो की येत्या 15 तारखेला पहिल्या मशीन मध्ये 10 नंबरचं बटन दाबून सफरचंद या समोरचं बटन दाबून आम्हाला विजयी करा. मी या प्रभागातील एक नागरिक असून मागील 15 वर्षापासून 20 वर्षापासून आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. जे काही आतापर्यंत नगरसेवक होऊन गेले तर त्यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये कुठल्याही पद्धतीचा विकास झालेला नाहीये. त्यामध्ये ड्रेनेज असेल, पिण्याचं पाणी असेल, तर त्यामध्ये आमचे राम भोकरे, अनुप भोकरे यांचे उमेदवार यांनी अथक परिश्रम करून, आंदोलन करून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुद्धा जनतेचा म्हणजे नगरसेवक नसतानाही मिटवलेला आहे. अशा पद्धतीचे सामाजिक कार्य बरेचसे, जसं की रक्तदान शिबिर असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, अशा विविध उत्सवाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेऊन लोकांना म्हणजे समाजामध्ये कसं वावरता येईल आणि समाजाला काय मदत करता येईल यासाठी अनुप भोकरे उमेदवार आणि त्यांचे बंधू राम भोकरे यांनी अतिशय परिश्रम केलेले आहेत. त्यामुळे येथील जनता राम भोकरे यांच्या पाठीशी आहे आणि जनतेला मी हेच आवाहन करतो की त्यांनी राम भोकरे यांचे बंधू डॉक्टर अनुप भोकरे यांना सफरचंद या निशाणीवर त्यांचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी माझी कळकळीची विनंती.